नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर. एक नजर ठळक बातम्यांवर. मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ, कारवाई करण्याचा सभापतींचा इशारा. संसदेतल्या कामकाजासंदर्भातला तिढा सोडवण्यासाठी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तोडगा नाही. पंतप्रधानांनीही केली ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय संसदेचं कामकाज चालू न देण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम. जम्मू आणि पूंछ जिल्ह्यांमधल्या नियंत्रण रेषेवर रात्रभर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर. पोलिसांनी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भारतीय पुरुष हॉकी संघ युरोपच्या दौऱ्यावर, आज फ्रान्ससोबत पहिला सामना. आणि देशात विविध भागात पावसाचं थैमान, आतापर्यंत 88 जण मृत्युमुखी. आणि आता सविस्तर वृत्त. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही गदारोळ झाला. लोकसभेचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी निषेध घोषणा द्यायला सुरुवात केली. या गदारोळातच प्रश्नोत्तराचा तास झाला. सभागृहात घोषणाफलक उंचावले तर कारवाई केली जाईल असा इशारा सभापती सुमित्रा महाजन यांनी दिला. परंतु काँग्रेसचे सुमारे 30 खासदार हौद्यात उतरून घोषणा देतच राहिले. ललित मोदी प्रकरण आणि व्यापम प्रश्नावर सरकारची भूमिका पंतप्रधानांनी स्पष्ट करावी अशी मागणी विरोधकांनी केली. गदारोळ चालूच राहिल्यानं सभापतींनी कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब केलं. राज्यसभेतही विरोधकांनी या मुद्द्यांवर गदारोळ सुरूच ठेवला. विरोधकांनी केलेले आरोप निराधार आणि बिनबुडाचे आहेत असं निवेदन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी केलं. आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांना प्रवास परवाना देण्याबाबत आपण ब्रिटिश सरकारला विनंती केली नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेस सदस्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्यानं स्वराज यांचं निवेदन अपूर्ण राहिलं. त्यापूर्वी बोलताना काँग्रेसचे आनंद शर्मा यांनी या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या निवेदनाची मागणी केली. सरकारच्या हट्टीपणामुळे सभागृहातला तिढा कायम आहे. पंतप्रधानांनी जबाबदारी ओळखून प्रतिक्रिया द्यावी अशी मागणी शर्मा यांनी केली. गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्या राजीनाम्याशिवाय संसदेचं कामकाज होऊ देणार नाही या भूमिकेवर काँग्रेस पक्ष कायम राहिल्यानं नवी दिल्लीत आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. संसदेत गेल्या 2 आठवड्यांपासून निर्माण झालेली कोंडी फोडण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. संसदेचं अधिवेशन सुरू झाल्यापासून ललित मोदी आणि व्यापम घोटाळा प्रकरणावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला घेरलं होतं. यामुळे दोन्ही सभागृहात कामकाजात व्यत्यय येत होता. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात गेल्या 2 आठवड्यात केवळ 9% कामकाज झालं आहे. लोकसभेत 1 तासाच्या कामकाजासाठी तब्बल ₹1.5 कोटी खर्च येतो, तर राज्यसभेत हाच खर्च ₹1,10,00,000 इतका आहे. 2 आठवड्याचं कामकाज वाहून गेल्यानं करदात्यांचं एकूण ₹260 कोटी नुकसान झालं आहे. संसदेतील तिढा सुटावा यासाठी प्रथम चर्चा आणि नंतर कार्यवाही ही भारतीय जनता पार्टीची भूमिका काँग्रेसला मान्य नसल्याचं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्ट केलं. चुकीच्या गोष्टींना जबाबदार असणाऱ्या सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे तसंच शिवराज सिंग चौहान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत ठाम असल्याचंही सोनिया गांधी म्हणाल्या. हा तिढा सुटावा यासाठी केंद्र सरकारनं आज बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत काँग्रेस संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय संसदेचं कामकाज चालू देणार नाही, हीच काँग्रेसची भूमिका असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं. आम्ही भक्कम पुराव्यासह महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित करत असलो तरी सरकार या संदर्भात कारवाई करण्यात चालढकल करत असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली. मन की बात करणारे मौनव्रत का बाळगत आहेत अशा शब्दात सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. सातत्यानं संसदेच्या दोन्ही सभागृहात सुरू असलेल्या विरोधकांच्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेली सर्वपक्षीय बैठक, काँग्रेसची बैठक यासंदर्भात राज्यशास्त्राच्या प्राध्यापक उत्तरा सहस्त्रबुद्धे यांनी दूरध्वनीवरून दूरदर्शनला माहिती दिली आहे. असं आहे की गदारोळ जो गेला आठवडाभरापेक्षा जास्त काळ चालू आहे संसदेच्या दोन्ही सभागृहात, तो वास्तविक पाहता संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय मारक असा आहे. कारण की संसदेमध्ये कामकाज जर झालंच नाही
तर जी काही संसदीय आयुध असतात विरोधी पक्षाच्या हातामध्ये, ज्याचा उपयोग करून सरकार पक्षावरती वचक ठेवणं त्यांना शक्य असतं, त्याचा वापरच त्यांनी केला नाही तर संसदीय लोकशाहीला अर्थ उरत नाही. उदाहरणार्थ आज जे त्यांचे आक्षेप सरकारवरती आहेत किंवा काही मंत्र्यांवरती आहेत, ज्यांच्या राजीनाम्याची ती मागणी करत आहेत, तसं करण्याच्या ऐवजी आणि त्या कारणाने कामकाज बंद पाडायच्या ऐवजी त्यांनी सभागृहामध्ये चर्चा जर घडवून आणली तर ह्या प्रश्नावरती एक चांगला पायंडा पडू शकेल. आपल्याकडे असं झालेलं आहे गेल्या काही वर्षांपासून की विरोधी बाकांवरती बसणारे जे कोणी पक्ष आहेत ते विरोधी पक्षाची भूमिका ही जास्त सजगपणे न घेता त्याच्या ऐवजी अशा तऱ्हेने संसदेचं कामकाज बंद पाडण्यामध्ये धन्यता मानत असतात आणि एक पक्ष असा करतो म्हणून दुसराही पक्ष तसंच करायला लागलेला आहे. काँग्रेसचं सध्याचं जे वर्तन आहे संसदेतलं ते याच कारणासाठी अजिबात समर्थनीय नाहीये. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याची तड लावायला संसद हे उत्तम माध्यम आहे आणि या ठिकाणी त्यांनी सरकार पक्षाबरोबर चर्चा करणं, सरकारला संसदेत कोंडीत पकडणं, त्यांना प्रश्न विचारणं ह्याच्यावरती भर देण्याऐवजी जर संसद बंदच पाडायची असेल तर त्यांना संसदीय लोकशाही प्रणालीबद्दल अजिबात आदर नाही असं खेदाने म्हणावं लागतं. आज जर पंतप्रधानांनी बैठक बोलावलेली असेल आणि हा जो काही गदारोळ चाललेला आहे तो थांबवण्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही पावलं उचलायचं ठरवलं असेल तर त्याचं स्वागत करायला पाहिजे. अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या जातात आणि प्रत्यक्ष सभागृहाच्या बाहेर काही प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन काही तोडगा काढायचे प्रयत्न हे नेहमी होत असतात आणि विरोधी पक्ष जो दोन्ही सभागृहातला आहे ते अशा तऱ्हेने याला सकारात्मक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा करणं एवढंच आज आपल्या हातामध्ये आहे. असं म्हटलं जातं की काँग्रेस वगळता इतर जे काही विरोधी पक्ष आहेत, उदाहरणार्थ उत्तर प्रदेशातला सपा सारखा पक्ष आहे किंवा दक्षिणेतले काही पक्ष आहेत, यांना संसद बंद पाडण्यामध्ये तितकासा इंटरेस्ट नाही आहे आणि विरोधकांमधली ही जी काही दुफळी आहे त्याचा फायदा जर सरकारला घेता आला तर संसदेचं कामकाज पुन्हा सुरू होईल अशी अपेक्षा आपण करूया. पाकिस्तानी सैन्यानं जम्मू आणि पूंछ जिल्ह्यांमधल्या नियंत्रण रेषेवर काल रात्रभर गोळीबार केला. या शस्त्रसंधी उल्लंघनाला भारतीय सैन्यानंही चोख प्रत्युत्तर दिलं. नियंत्रण रेषेवरच्या कृष्णा घाटी, बालाकोट, सब्जी मंडी आणि पल्लनवाला क्षेत्रामध्ये काल रात्री 9:30 ते 3 या वेळेत पाकिस्तानकडून गोळीबार सुरू होता अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली. या घटनेत कोणी जखमी किंवा बळी गेल्याचं वृत्त नसल्याचंही त्यांनी सांगितलं. गेल्या शनिवारीही पाकिस्ताननं आरेसपुरा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेवर 2 वेळा उखळी तोफा डागल्या होत्या. पाकिस्तानातल्या कराची इथल्या तुरुंगात असलेल्या 163 भारतीय मच्छीमारांना काल पाकिस्तान सरकारनं मुक्त केलं. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे. गेल्या महिन्यात रशियात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या दरम्यान झालेल्या बैठकीनंतर सदिच्छा म्हणून या मच्छीमारांना मुक्त करण्यात आल्याचं सिंध सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. आज या मच्छीमारांना वाघा सीमेवरून भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. भारत बांगलादेश सीमा सहकार्य परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात होत आहे. दोन्ही देशातील महासंचालक स्तरावरील ही वार्षिक बैठक 4 दिवस चालणार आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक डी.के. पाठक तसंच केंद्रीय गृहमंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय तसंच सुरक्षा संघटनांच्या प्रतिनिधींचा भारतीय शिष्टमंडळात समावेश आहे. बांगलादेशच्या बॉर्डर गार्ड सुरक्षा दलाचं 22 सदस्यीय शिष्टमंडळ या चर्चेत सहभागी होत आहे. मेजर जनरल अजीज अहमद या शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. लिबियात इसिसकडून गेल्या आठवड्यात 4 भारतीयांचं अपहरण करण्यात आलं होतं. त्यापैकी 2 भारतीयांची सुटका झाली असून उद्या ते मायदेशी परतणार आहेत. हे दोघेही कर्नाटकचे रहिवासी आहेत. इतर दोघांचीही लवकरच सुटका होईल असा विश्वास परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं व्यक्त केला आहे. पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवले पाहिजेत अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात रामगिरी या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी काल सामान्य जनतेच्या समस्या ऐकून घेतल्यानंतर नागपूर पोलीस आयुक्तांशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना या सूचना दिल्या. माजी खासदार दिवंगत नामदेव दिवटे यांच्या श्रद्धांजली सभेलाही मुख्यमंत्री उपस्थित होते. भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर इथं आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवटे यांच्या निधनानं सामान्य माणसाशी नाळ जोडून ठेवणारा असामान्य कार्यकर्ता हरपल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. राज्यातल्या 23 जिल्ह्यांमधल्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक उद्या होत आहे. या निवडणुकीचा प्रचार काल संपला.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, सोलापूर यासह औरंगाबाद, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, जालना, चंद्रपूर, नागपूर, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यात या ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. सातारा जिल्ह्यात 712 पैकी 115 ग्रामपंचायती संवेदनशील असल्यामुळे प्रशासनानं या भागात लक्ष केंद्रित केलं आहे. उद्या होणाऱ्या मतदानासाठी सातारा जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. साताऱ्यात 160 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कराड आणि माण तालुक्यात मात्र ही निवडणूक अटीतटीची होईल अशी अपेक्षा आहे. धुळे जिल्ह्यात 216 पैकी 51 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या मुलांना त्यातून बाहेर काढून त्यांना नवी दिशा देण्याचं मोलाचं समाजकार्य मुंबईत राहणारे डीजे अर्थात डिस्क जॉकी रोशन मनसुखानी करत आहेत. त्यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप. अलीकडच्या काळात पालकांना मुलांच्या बाबतीत भेडसावणारी एक मोठी समस्या म्हणजे व्यसनाधीनता. गरीब श्रीमंत असा भेद या समस्येला नाही. मुलांना सगळं काही मिळावं यासाठी पैसे कमावण्यात पालकवर्ग गुरफटलेला असतो. त्यामुळे मुलांना कोणाची साथ संगत आहे याचाही कधीकधी त्यांना थांग पत्ता नसतो. या सगळ्यात तरुणाईची धुंदी मुलांना नशेकडे कधी ओढते आणि ती पार ॲडिक्ट कधी होतात हे कोणालाच कळत नाही. इथं पालकही हतबल होतात. अशा मुलांना संगीताच्या माध्यमातून ड्रग्ज घेण्यापासून परावृत्त करण्याचं काम डीजे रोशन मनसुखानी यांनी हाती घेतलंय. मैं उनको म्यूजिक के स्टाइल से मैं उनको ऐसे एक हॉबी देता हूं कि वो इनबिल्ट उनमें ही होता है. दे हैव द टैलेंट इन देमसेल्व्स. सो और जब हम सब एक ही प्लेटफॉर्म पे बैठते हैं, वी टॉक मच मोर बेटर, हेल्दी बात करते हैं एंड देन वो खुद रियलाइज करते हैं कि ये हमें जरूरत नहीं है क्योंकि इसके जो इफेक्ट्स है आर वेरी बैड. निसर्गतःच प्रत्येकात काही ना काही कलागुण असतात हे हेरून त्याला संगीताची जोड देऊन मनसुखानी या मुलांची 8 सेशन्स घेतात आणि त्यानंतर या मुलांच्यात होणारा बदल चकित करतो. मैं जैसे स्मोकिंग छोड़ने के लिए रोशन सर के पास गया था. मेरे को वैसे भी म्यूजिक में इंटरेस्ट था तो रोशन सर के पास गया. उन्होंने बहुत हेल्प की मेरे को. मेरे पापा ने ये 2-3 महीने पहले चालू किया था एंड आई एम वेरी प्राउड ऑफ हिम. बहुत अच्छा काम किया उन्होंने एंड मेरे दोस्तों में जो बदलाव आया है आई कांट इवन से हाउ थैंकफुल आई एम टू हिम फॉर चेंजिंग देम. नकळत्या वयात व्यसनांचा शिरकाव झालेल्या या मुलांच्या आयुष्यात मनसुखानी आशेचा किरण आहेत. ड्रग ॲडिक्ट्सच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत मिळून गरजूंच्या कामी यावं, संगीताची आवड मनामनात रुजवावी या अंतस्थ हेतूनं प्रेरित होऊन मनसुखानी यांनी या कार्याला वाहून घेतलं आहे. सिंहस्थ कुंभमेळा पर्वादरम्यान नाशिक शहरामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये कमांड अँड कंट्रोल सेंटर सज्ज आहे. शहराचे 10 वेगवेगळे विभाग करण्यात आले असून 348 फिक्स पॅनोरमा आणि 360 अंशांमध्ये फिरणारे कॅमेरे लावण्यात आले आहेत. वाहनाचा क्रमांक आणि आतील दृश्यही दिसेल इतकं सुस्पष्ट चित्र पोलीस आयुक्तालयातील कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये दिसेल आणि संपूर्ण शहर पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात राहील अशा पद्धतीनं ही यंत्रणा राबवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एस जगन्नाथन यांनी दूरदर्शनला दिली आहे. पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटले तरी उस्मानाबाद जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून अडचणीत असलेल्या या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 12% पाऊस झाला आहे. जिल्ह्यात खरीपाचं क्षेत्र 3,90,000 हेक्टर असून 50% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जूनच्या सुरुवातीला थोडा पाऊस पडल्यानंतर जिल्ह्यात पावसानं दडी मारली. पावसाअभावी पिकं वाळू लागली आहेत. त्यामुळे इथला शेतकरी अडचणीत सापडला आहे. पावसाळा जर संपत आला तरी अजून वावरात काय नाही. हिरीला पाणी नाही, बोर घेतलं बोरला पाणी नाही. कशानं पीक तरी तयार करावं इथून? आणि सरकारचं देव कुठून? आणि लोकांची सावकारकी केलेली ती सावकाराचं द्यायचं कुठून? कसं काय करावं? येत्या आठवडाभरात जिल्ह्यात पाऊस आला नाही तर नापीक राहिलेलं क्षेत्र रब्बीसाठी राखीव ठेवून योग्य ते नियोजन करण्यास कृषी विभागानं सुरुवात केली आहे. तसंच चाऱ्याचाही प्रश्न बिकट झाला असून त्यासाठीही वेगळं नियोजन करणं गरजेचं असल्याचं कृषी विभागानं म्हटलं आहे.
प्रकाश रोकडे यांच्या मी पाण्याच्या जातीचा या आत्मकथनाचा प्रकाशन सोहळा काल पुण्यात झाला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. विकास आबनावे आदी यावेळी उपस्थित होते. प्रकाश रोकडे यांनी बंधुता प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील बंधुत्व टिकवण्याचं काम केलं असून हे काम महत्त्वाचं असल्याचं डॉ. कोतापल्ले यांनी सांगितलं. बंधुता वाढल्याशिवाय समाजात एकोपा निर्माण होणार नाही असंही ते म्हणाले. आजच्या काळामध्ये बंधुता हे जे मूल्य आहे हे अतिशय महत्त्वाचं अशा प्रकारचं मूल्य आहे. कारण बंधुता वाढल्याशिवाय आपल्या समाजामध्ये एकोपा येणार नाही आणि समाजाचा विकासही होणार नाही. तेव्हा त्यांनी ही जी संबंध चळवळ चालवली तर त्या चळवळीचं सगळं कथन त्याच्यामध्ये आहे, त्यांच्या जीवनाचं कथन आहे. आणि त्यांनी जी संमेलनं घेतली त्या संमेलनाच्या अध्यक्षांच्या भाषणांचाही त्याच्यामध्ये संदर्भ आहे. एका प्रकारे त्यांचं ते आत्मचरित्र आहे त्याप्रमाणेच ते तो मराठीतला एक उत्तम अशा प्रकारचा संदर्भ ग्रंथही झालेला आहे असं मला वाटतं. संविधानामध्ये जी मूल्ये की बाबासाहेबांच्या आग्रहामुळं स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य आहे. त्याच्यातलं बंधुता हे जे मूल्य आहे त्याच्याशिवाय समता म्हणा किंवा व्यक्ती स्वातंत्र्य म्हणा ही उभीच राहू शकत नाही. त्या दृष्टीने बंधुतेच्या मूल्याला अतिशय महत्त्व आहे आणि त्या बंधुता या मूल्यासाठी प्रकाश रोकडे गेली 25-30 वर्ष अहोरात्र काम करतात. राष्ट्रीय बंधुत्व साहित्य परिषद तसंच महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या वतीनं हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. डॉ. अविनाश वाचासुंदर लिखित तुका म्हणे सोपी केली पायवाट या पुस्तकाचं प्रकाशन संत साहित्याचे अभ्यासक सुनील चिंचोलकर यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं. संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि ओवी वाचल्यावर त्यांचं सार स्वतःच्या शब्दात वहीत मांडताना आलेल्या अनुभवांचं वर्णन या पुस्तकात केल्याचं डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी यावेळी बोलताना सांगितलं. प्रवचनकार आणि कीर्तनकारापेक्षा सामान्य माणूस हा परमेश्वराच्या जास्त जवळ असतो असं मत सुनील चिंचोलकर यांनी यावेळी व्यक्त केलं. जळगाव इथं रतनलाल बाफना ट्रस्टच्या सहकार्यानं आणि दीपस्तंभ फाउंडेशनच्या वतीनं अंध आणि अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या देशातल्या पहिल्या निवासी स्पर्धा परीक्षा केंद्राचं उद्घाटन जिल्हाधिकारी कृष्णगोपाल तिवारी यांच्या हस्ते काल झालं. ग्रामीण भागातल्या अपंग आणि अंध विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं पोषक वातावरण निर्माण करून त्यांना निवासी स्पर्धा परीक्षा केंद्रात सामावून घ्यावं असं आवाहन देशातले पहिले अंध जिल्हाधिकारी कृष्णगोपाल तिवारी यांनी यावेळी केलं. जागतिक बँकेचे सल्लागार समीर घोष या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सध्या या स्पर्धा परीक्षा केंद्रात 50 विद्यार्थ्यांची पहिल्या तुकडीत निवड करण्यात आली असून या ठिकाणी सर्व व्यवस्था निःशुल्क करण्यात आली आहे. पनवेलमधल्या खांदा कॉलनीतल्या सीकेटी महाविद्यालयात काल आरोग्य तपासणी आणि मोफत औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आलं होतं. पनवेल इथल्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि रायगड मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं हे महाशिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात स्पेशालिटी आणि सुपर स्पेशालिटी अशा 250हून अधिक वैद्यकीय तंत्रांद्वारे रुग्णांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधं देण्यात आली. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, माजी खासदार रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी या शिबिराला भेट दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 95व्या जयंतीनिमित्त मुंबईत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. रवींद्र नाट्य मंदिरात साहित्यिक अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक महोत्सव आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. गायक नंदेश उमप, ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले यांना समाजभूषण आणि समाजगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांचंही सादरीकरण करण्यात आलं. त्याचबरोबर चेंबूरमधल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उद्यानातही एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जगाच्या इतिहासात अशा काही अद्वितीय व्यक्ती जन्माला येतात की त्या सबंध कालचक्रालाच आपल्या कल्पनेप्रमाणे गती देतात. क्रांतिसिंह नाना पाटील त्यापैकीच एक.
सांगली जिल्ह्यातल्या बहे बोरगाव या छोट्याशा गावात जन्माला आलेल्या नानांनी देशाला सामाजिक आणि राजकीय गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी तीव्र संघर्ष केला. सातारा सांगली भागातून पुढे आलेल्या नानांनी समविचारी तरुणांना एकत्र करून भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोलाचं योगदान दिलं. सातारा भागात प्रतिसरकार ही समांतर शासन व्यवस्था उभी करून ब्रिटिश सत्तेला चांगला चाप लावला. नानांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून जसं ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र आंदोलन उभं केलं तसंच समाजात एक चांगली शासन व्यवस्थाही निर्माण केली. भांडण तंटे सोडवण्यासाठी लोक न्यायालयाची स्थापना करण्याचं महत्त्वाचं कार्य नानांनी केलं. नानांनी तुफानी सेना ही सशस्त्र क्रांतिकारकांची संघटना बांधली. 1930 साली झालेलं सविनय कायदेभंग आंदोलन आणि 1942च्या चले जाव आंदोलनात नाना सक्रिय सहभागी होते. स्वातंत्र्य चळवळीबरोबरच शिक्षण प्रसार, स्त्री शिक्षण, व्यसनमुक्ती, जातीभेद अशा विविध विषयांवर सामाजिक प्रबोधन करणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन. प्रतिसरकारचे जनक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. नाना पाटील जयंतीनिमित्त आज धुळ्यात जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. आज नाशिकमध्येही विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनीही नाना पाटील यांना अभिवादन केलं. नाशिकचे जिल्हाधिकारी दीपेंद्र सिंग कुशवाहा तसंच इतर वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांनीही यावेळी आदरांजली वाहिली. भारतीय पुरुष हॉकी संघ युरोपच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यातील पहिला सामना आज फ्रान्ससोबत होणार आहे. या दौऱ्यात भारत आणि फ्रान्स दरम्यान 2 सामने होणार असून स्पेनशी 3 सामने रंगणार आहेत. भारतात या वर्षाखेर हॉकी वर्ल्ड लीग फायनल रंगणार असून भारताचा हा दौरा त्या स्पर्धेची पूर्वतयारी मानली जात आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ याआधीच रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आज श्रीलंकेला रवाना होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 कसोटी सामने खेळणार असून 12 ऑगस्टला पहिलाच कसोटी सामना होणार आहे. फिरकीपटू अमित मिश्राचं 4 वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात कसोटी संघाची धुरा सांभाळल्यानंतर कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ पहिल्यांदाच संपूर्ण कसोटी मालिका खेळणार असल्यामुळे यावेळी कोहलीच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. मुंबई दूरदर्शन केंद्रातील अभियांत्रिकी सहाय्यक किशोर असोदेकर यांचं काल रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 54 वर्षांचे होते. गेली 30 वर्ष असोदेकर मुंबई दूरदर्शनसह इतर केंद्रांवर विविध पदांवर कार्यरत होते. गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल आणि ओदिशासह देशाच्या अनेक राज्यांना मुसळधार पाऊस आणि पुराचा मोठा तडाखा बसला आहे. आतापर्यंत या पावसानं 88 जणांचे बळी घेतले आहेत. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे 48 जण पावसामुळे मृत्युमुखी पडले असून राज्याच्या 12 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. राजस्थानात 28 जण मृत्युमुखी पडले असून अनेक भागातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. झालावार, सिरोही, बारमेर, डुंगरपूर आदी जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. गुजरातमध्ये 14 जिल्ह्यातील पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या 17 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ओदिशामध्येही 7 जिल्ह्यांना पुराचा फटका बसला असून 5 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. मणिपूरमध्येही मोठा भाग पाण्याखाली गेला असून आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू आज मणिपूरला भेट देऊन परिस्थितीची पाहणी करण्याची शक्यता आहे. म्यानमार आणि नेपाळलाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला असून म्यानमारमध्ये आणीबाणीची परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी पूरपरिस्थितीबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली. पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी सहाय्य करण्यात येईल असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं. येत्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून संसदेत आजही गदारोळ, कारवाई करण्याचा सभापतींचा इशारा.
संसदेतल्या कामकाजासंदर्भातला तिढा सोडवण्यासाठी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत तोडगा नाही. पंतप्रधानांनीही केली ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण झाल्याशिवाय संसदेचं कामकाज चालू न देण्याच्या भूमिकेवर काँग्रेस ठाम. जम्मू आणि पूंछ जिल्ह्यांमधल्या नियंत्रण रेषेवर रात्रभर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर. पोलिसांनी नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. भारतीय पुरुष हॉकी संघ युरोपच्या दौऱ्यावर, आज फ्रान्ससोबत पहिला सामना. आणि देशात विविध भागात पावसाचं थैमान, आतापर्यंत 88 जण मृत्युमुखी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.